किमान एक ट्रॉफी को आप उठा सकते हैं और हारने के बाद आप खाली हाथ इस प्रतियोगिता से बाहर लौटेंगे। तो ये मुकाबला बहुत ही बेहतरीन होगा। कहीं मत जाना दर्शक, और जो दर्शक YouTube के माध्यम से भी हमें जुड़े हैं उनसे भी हम कहते हैं कि कहीं मत जाना, मिस मत करना इस मुकाबले को, क्योंकि मुकाबला बहुत ही खूबसूरत होने वाला है। जो आखिरी मुकाबला होगा, दो मुकाबले जीतने के बाद ये आखिरी मुकाबला दोनों टीम के बीच चलता हुआ, जो जीतेंगे वो जाएंगे सीधे सेमीफाइनल से मेगा फाइनल में। गेंदबाज यहां पर तैयार हो चुके हैं। पहला पावर सर्कल का ओवर, गेंदबाज तुषार जाधव सलामी जोड़ी की बात करेंगे। सलामी वीर विनायक और मनोज, सेकंड पर विनायक। पहली गेंद रफ्तार के साथ गेंद को फेंका, मगर पड़ने के बाद ऑप्शन के बाहर बाइट गेंद करा दी अंपायर ने, और अतिरिक्त स्वरूप में यहां पर द्वारली टीम का खाता खोला। 1 रन। गेंदबाज तैयार, फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार तुषार, और इस बार लब किया गेंद को हवा में, काफी ऊंचाई ज्यादा लंबाई कम, ये घूमे फील्डर, और जब तक गेंद को उठा फेंके रन बने तो तीसरा रन भी पूरा किया। रनिंग बिटवीन द विकेट काफी खूबसूरत है, और ये कैच बहुत ही इंपॉर्टेंट था, क्योंकि विनायक बिल्कुल एक विस्फोटक बल्लेबाज है, और विनायक यदि लास्ट तक रहेंगे ना तो 4 ओवर में 60 रन भी बना सकती है यहां दौरली टीम। और मौका जरूर आया था, मौके को गवाया, मैदान पर कैच ड्रॉप हुआ और रन बने 3, टीम की टोटल 4। तो गेंदबाज तैयार, गेंदबाजी के बाहर कप्तान ने तुषार जाधव के कंधों के ऊपर दिया है, जो कि पहला पावर सर्कल का ओवर फेंक रहे हैं। लाइन काफी ऑप्शन के बाहर वाली थी, अंपायर ने फिर एक बार वाइड करार दी, और इस वाइड के साथ टीम पहुंची है 5 रन के ऊपर। शाम के वक्त में अभी भी वक्त बहुत है, क्योंकि अभी वक्त यानी कि हर दिन थोड़ा सा बड़ा हुआ है। ये गेंद बेहतरीन थी, बिल्कुल यहाँ पर डायरेक्ट हिट की कोशिश थी, लगता तो करीबी मामला बन सकता था, मगर डॉट बॉल, और इस डॉट बॉल के साथ टीम की टोटल रन संख्या पहुंची है 5। तो इस बार गेंद को खेला है, गेंद जाती हुई डीप मिड विकेट के ऊपर से, शानदार छक्का मनोज रसाल के बल्ले से, और छक्के के साथ मनोज रसाल ने खाता खोला। टीम की टोटल काफी तेज निकली आगे 11 रन के ऊपर। तो हमारे सुनील जी भाने जो अडिवली गांव से बिलोंग करते हैं, जिनकी तरफ से शुभकामनाएं दौरली टीम को। काफी उम्दा खेल रही दौरली टीम, और यूट्यूब के माध्यम से, एमटीसी के माध्यम से कई सारे दर्शक जो हमें जुड़ चुके हैं। सुनील जी भाने जो मुकाबला एंजॉय कर रहे हैं, और बिल्कुल उनका भी हम स्वागत करेंगे। उनकी तरफ से दौरली टीम को शुभकामनाएं। काफी बड़ा मुकाबला छक्के के साथ शुरुआत की बल्लेबाज मनोज रसाल ने। टीम की टोटल 11 पर पहुंची है। टॉस जीतकर कप्तान ने फील्डिंग करने का निर्णय लिया। देखना होगा इस मुकाबले में कितने रनों के ऊपर रोक पाते। फिर एक बार अच्छी स्ट्रोक, काफी तगड़ी स्ट्रोक, जब तक गेंद को हरेश गेंद को रोके। 1 रन बना, 1 रन के साथ टीम की टोटल 12 पर पहुंची। ओवर नंबर पहला पावर प्ले, 2 खिलाड़ी, 1 खिलाड़ी देख रहे हैं बिल्कुल डिप मिड विकेट की तरफ है, 1 खिलाड़ी लॉन्ग ऑफ में है, ये 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन के ऊपर है, और बाकी गेंदबाज और फील्ड विकेट कीपर मिलकर 9 खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर। और ये तीसरा वाइड फेंका है इस गेंदबाज ने, तुषार जाधव, जो कि 3 वाइड गेंद फेंके इस ओवर में। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे 13 पर पहुंची है। इस ओवर में गेंदे फेंक चुके हैं कुल मिला के 4 गेंदे। फिर एक बार अच्छी गेंद विकेटों के पीछे, डायरेक्ट हिट की कोशिश थी, रन तो नहीं बनेगा,
काफी जोश के साथ खेल रहे, जानते हैं कि ये मुकाबला बहुत ही इंपॉर्टेंट है दोनों टीम के लिए। टीम की रन संख्या 13 पर। जांबिली पाड़ा के हमारे योगेश जी पाटिल जिनका आगमन हो चुका है, उनसे हम विनती करते हैं कि आइए मंच के ऊपर आपका हम स्वागत करेंगे। और नाइस डिलीवरी, पढ़ने के बाद बाउंस भी उछाल लेती भी गेंद बल्लेबाज को जख्मा दिया और सीधे विकेट कीपर की दस्तानों में। पहला ओवर का खेल समाप्त होने के बाद जय गौलोबा क्रिकेट टीम दौली टीम की टोटल बनी है 13 रन बगैर विकेट के नुकसान पर। तो पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है। पहले ओवर के बाद टीम की रन संख्या पहुंची है 13 के ऊपर। सेकेंड ओवर की बात करेंगे तो गेंदबाज नयन भोईर गेंदबाजी करेंगे दूसरे ओवर में, जो पिछले मुकाबले में काफी बेहतरीन गेंदबाजी की थी। 4 रन देकर 2 सफलता ली थी नयन भोईर ने, वही नयन भोईर को अब इस्तेमाल किया सेकेंड ओवर के लिए कप्तान ने। फिर एक बार और अच्छी स्ट्रोक, इनसाइड आउट की ये स्ट्रोक, जब तक गेंद को फील्ड करने की कोशिश की मगर गेंद निकली सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। 4 के साथ टीम पहुंची है 17 रनों के ऊपर। मनोज रसाल के बल्ले से ये चौका आता हुआ और चौके के साथ टीम पहुंची है 17 रन के ऊपर। तो यहां पर 7वीं गेंद के ऊपर चौका दागा है और दोनों टीमें याद रखना 2 ओवर के बाद ही आपको पुरानी गेंद मिलेगी। 2 ओवर के अंदर यदि 1.5 यानी कि 1 ओवर के बाद 5 गेंदें भी फेंकते तो भी यहाँ पर नई गेंद होगी। इस बात के ऊपर गौर करें क्योंकि 2 ओवर के अंदर यदि गेंद जाती है तो नई गेंद होगी और 2 ओवर के बाद पुरानी गेंद मिलेगी। तो टीम की टोटल 4 रन के साथ पहुंची है 17 के ऊपर। गेंदबाज फिर एक बार नयन भोईर का स्वागत तो चौके के साथ किया इस बार। अरंदो कारपेट गेंद को रोकने की कोशिश की है, जब तक गेंद को रोके पे गए मौका बना 1 रन का। इस 1 रन के साथ टीम की टोटल पहुंची है 18 के ऊपर। लाइव टेलीकास्ट एमटीसी लाइव सागर फरार जो कि कैमरामैन की भूमिका सुबह से लेकर काफी मेहनत करते हुए। अब ये गेंद बेहतरीन थी, डॉट गेंद आई। सोनू बांगर भी साथ वहां पर पहुंचे हैं। काफी ऊंचाई से मुकाबला देखना पसंद है, बिल्कुल अच्छी दिखाई देगी होगी बिल्कुल। सागर फरार जो कि कैमरामैन की भूमिका में काफी मेहनत कर रहे हैं क्योंकि कहते हैं कि शादी के बाद इंसान को जिम्मेदार बनना पड़ता है। और इस बार लॉब किया गेंद को, मिड विकेट में खिलाड़ी मौजूद है, जब तक गेंद को फेंके रन बने 2। रनिंग बिटवीन द विकेट काफी अच्छी और इस 2 रन के साथ टीम की रन संख्या पहुंची 20 रन के ऊपर। काफी बेहतरीन मुकाबला। मैंने पहले भी कहा था कि दोनों टीमें 2-2 मुकाबले जीती है तो इस मुकाबले में काफी बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। और दौली टीम भी काफी ताकतवर बल्लेबाजी कर रहे हैं, अब तक एक भी विकेट नहीं गंवाई और
20 रन की साझेदारी, ये महत्वपूर्ण है क्योंकि पहले विकेट के लिए यदि साझेदारी बड़ी बनती है ना तो जाकर टोटल भी अच्छी बन सकती है। बिल्कुल आने वाली जब बल्लेबाज होते हैं उनके ऊपर प्रेशर नहीं बनता। और शुरुआत तो दोनों बल्लेबाजों ने, ओपनिंग बल्लेबाजों ने काफी बेहतरीन की है। टीम की टोटल 20 पर पहुंची। इस ओवर में 5 गेंदे फेंक चुके हैं। ये अच्छी गेंद थी, डॉट गेंद। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 20। पहली गेंद में चौका आने के बावजूद भी 7 रन आए। कमाल की गेंदबाजी रही बोर की, जिन्होंने केवल 7 रन दिए। और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद दौरली क्रिकेट टीम की टोटल बनी है 20 रन बगैर विकेट के नुकसान पर। तो गेंदबाज महेश वाले जो कि आज के दिन में प्रभावशाली गेंदबाजी की है। और पहली गेंद शॉर्ट पिच वाली की, हाफ ट्रैकर वाली गेंद की और नतीजा 6 रन। और जब आप हाफ ट्रैकर वाली गेंद करते हैं ना तो वही नतीजा होता है, जो कि छक्का आया और छक्के के साथ टीम पहुंची है 26 रन के ऊपर। मनोज रसाल जैसे बल्लेबाज को आप हाफ वाली गेंद करेंगे तो उसके ऊपर जवाब वही होगा। टीम की टोटल रन संख्या 26 पर पहुंची। तो फिर एक बार महेश वाले गेंदबाज के तैयार। फिर एक बार उसी क्षेत्र में, इस बार गेंद 1 बाउंस ओवर द लाइन। 4 रन, 4 रन आते हुए और 4 के साथ टीम पहुंची 30 रनों के ऊपर। मैंने पहले कहा था कि जैसे से पार्टनरशिप बन रही है, पहले विकेट के लिए यदि 2 ओवर में विकेट नहीं गंवाते ना तो उसके बाद उनके पास मौका होता है खुलकर खेलने का। और वो सेट होने के बाद उनके बल्ले से तो हमेशा फिर बड़े स्ट्रोक देखने को मिलते हैं। और वही बल्लेबाजी करते हुए मनोज रसाल, जो कि 2 ओवर के बाद आक्रामक बने, रन बने टोटल 30। फिर एक बार उसी क्षेत्र में, इस बार गेंद गई सीधे बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर सिग्नल 4 रन। तीन गेंद में 14 रन खर्च किए। थोड़ी सी महंगी गेंदबाजी 2 ओवर में, जिस तरह से 2 मुकाबले में जो किफायती गेंदबाजी की थी, मगर इस मुकाबले में रन के भर से बिल्कुल टीम की टोटल 34-34 के ऊपर पहुंची है द्वारली क्रिकेट टीम। और इस बार भी टाइमिंग है, खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे। जब तक गेंद को फील करे तब तक 2 रन बने और इस 2 रन के साथ टीम 36 पर पहुंची। 36 रन विदाउट लॉस। ये सबसे महत्वपूर्ण बात है कि अभी तक विकेट नहीं गंवाई और यहां से बेहतरीन पारी खेलते हुए ये दोनों बल्लेबाज, मनोज रसाल स्ट्राइकिंग के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार अच्छी गेंद थी, बेहतरीन डिलीवरी। ये गेंद महेश की सबसे बेहतरीन गेंद थी, जो कि पिछली 2 मुकाबले में ये गेंद का उन्होंने ज्यादा तौर पर इस्तेमाल किया था, मगर इस मुकाबले में ये पहली गेंद है जिन्होंने इस्तेमाल किया इस गेंद का। टीम की टोटल 36 रन। ये बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी और ये बेहतरीन कैच लपका। और ओवर की समाप्ति भी हुई है 3 ओवर के बाद। टीम की टोटल 36 रन, लॉस ऑफ 1 विकेट, 36 रन की पार्टनरशिप यहां पर
बलाई बल्लेबाजों ने और कमाल की शुरुआत दी अपने टीम को। और 3 ओवर के बाद यहां पर दोनों टीम की टोटल बनी है 36 रन। तो मनोज रसाल जिन्होंने 27 रन की पारी खेली है, वेल प्लेड, काफी बेहतरीन शुरुआत दी अपनी टीम को। और मनोज आउट होने के बाद नए बल्लेबाज धनाजी तो धनाजी टोकरे बिल्कुल नए बल्लेबाज आ चुके मैदान के ऊपर। ओवर की समाप्ति तो जरूर हुई है, 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है। चलो अंपायर मुकाबला शुरू करें। चौथा ओवर की अब बात करेंगे तो गेंदबाज हेमंत भोईर, हेमंत भोईर गेंदबाजी करेंगे आखिरी ओवर में। नए बल्लेबाज धनाजी आप देख रहे हैं सेकंड के ऊपर है। टीम की टोटल 36 पर पहुंची है, तो आखिरी ओवर में कितने रन बना पाएगी, कितने रनों का टारगेट सेट कर पाएगी ये टीम। अच्छी शुरुआत, गेंद हवा में और धनाजी जैसे आए थे वैसे लौटे मैदान से बाहर। ये विकेट नंबर 2, टीम की टोटल 36 रन। नए बल्लेबाज हृदयनाथ रसाल, नए बल्लेबाज हृदयनाथ रसाल आ चुके हैं। टीम की टोटल है 36 रन, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाज हेमंत भोईर को मिली सफलता पहली गेंद के ऊपर। तकरीबन 50 रन होने चाहिए आखिरी 4 ओवर में, और 50 रन का टारगेट जब होगा ना तो मुकाबले में मजा आएगी। और लब किया ऑफसाइड में, काफी तगड़ा लॉन्ग शॉट ऑफसाइड में, शॉट एक सकबर के ऊपर से गेंद को फेल दिया बाउंड्री लाइन के बाद 6 रन। काफी उम्दा खेले, काफी ताकत के साथ खेले बल्लेबाज विनायक, जो कि तगड़ी बल्लेबाजी करते हुए उनके बल्ले से ये पहला ही छक्का है। टीम की टोटल 42 रन पर पहुंची है। टीम की टोटल 42 रन, लॉस ऑफ 2 विकेट। तो गेंदबाज हेमंत के ऊपर आक्रमण चढ़ा है बल्लेबाज विनायक ने, और इस बार भी गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, कैच मिला वहां पर, और विनायक को भी लौटना पड़ेगा इसी ओवर में। 42 रन, लॉस ऑफ 3 विकेट। अभी भी इस ओवर की हम बात करेंगे तो 3 गेंदें शेष है। तो गेंदबाज तैयार, फिर एक बार बेहतरीन गेंद गैप में खेला, हृदयनाथ के बल्ले से ये चौका, और इस चौके के साथ टीम पहुंची है 46 रन, 46 रन, लॉस ऑफ 3 विकेट। और अब चौका भी लगा इस ओवर में, 4 गेंदे 10 रन खर्च किए गेंदबाज हेमंत भोईर ने।
तो गेंदबाज तैयार, फिर एक बार हेमंत भोईर। इस बार गेंद को हवा में खेला है, काफी ऊंचाई है, खिलाड़ी नहीं पहुंच पाएंगे, मगर जब तक गेंद को रोके फेंके 2 रन तो जरूर बने। और इसी 2 रन के साथ 48 पर पहुंची है टीम। और मैंने पहले ही जिक्र किया था कि 45-50 रन का टारगेट होना चाहिए, तो जाकर मुकाबला बड़ा होगा, क्योंकि दूसरी तरफ नेवाली टीम के बल्लेबाज राहुल हार्ड हिटर बल्लेबाज है, हरेश के पास क्षमता है, यानी कि मुकाबला काफी बेहतरीन होने वाला है। सेमीफाइनल मुकाबला बहुत ही अच्छा देखने को मिलेगा। इस बार गेंद को हवा में खेला, खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को रोके रन बने 2। और ये विकेट बनता हुआ रन आउट के तौर पर 4 विकेट गंवाई है 50 रन के ऊपर। और अब 51 रन का टारगेट होगा टीम नेवाली के सामने। चार विकेटों के नुकसान पर यहाँ पर दौली टीम ने बनाए 50 रन। और अब नेवाली टीम के सामने लक्ष्य होगा 51 रन का, एक बड़ा लक्ष्य। बिल्कुल काफी उम्दा मुकाबला देखने को मिलेगा, क्योंकि प्रति ओवर की बात करेंगे तो अब हर ओवर में बनाने होंगे 12.75 की औसत से रन जीतने के लिए यहां पर नेवाली क्रिकेट टीम को, जो कि यहां से मुकाबला जीतने के बाद टीम जाएगी मेगा फाइनल में। मगर मेगा फाइनल में कौन होगा? आज के दिन में जो जीतेगा इस मुकाबले में वो होगा मेगा फाइनल में। कल बिल्कुल आखिरी डे है और कल भी 8 टीमें खेलने वाली है। तो 4 ओवर में 48 यहाँ पर 50 रन बने और 51 रन का टारगेट है। कल पहला मुकाबला होगा चिकलोली गांव वर्सेस चिकलोली ठाकुरपाड़ा, यानी कि एक ही विभाग की एक ही गांव की 2 टीमें। साथ साथ में यहाँ पर दूसरा मुकाबला बोहनोली वर्सेस फंसीपाड़ा के बीच। तीसरा मुकाबला होगा काकोले बनाम जाम्बिली गांव और चौथा मुकाबला डाबलपाड़ा वर्सेस बोहनोली जय वागोबा, जिनके बीच होगा मुकाबला। तो कल भी 8 टीमें हैं, कल भी आना ना भूले। कल इस मुकाबले का, इस टूर्नामेंट का आखिरी दिन होगा, मगर 51 रन का टारगेट किस तरह से चेस होगा, आइए सुनते हैं सुरबांगर की आवाज। तर तेजस मिसाल आपण कुठे असेल तर बॉल घेऊन यायचा आहे। नवीन चेंडू आपण इथे घेऊन या लगेच।
तर या स्पर्धेसाठी आपण पाहू शकता आमचे संतोष दादा सावंत यांच्याकडे देखील तब्बल 15 बॉक्स पाण्याचे या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या वतीनं शेवटच्या दिवसामध्ये आम्ही प्रत्येकी मान्यवरांचं ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचा आभार प्रदर्शन आम्ही व्यक्त करू. परंतु आता जाऊया मैदानावरती. थँक्यू सो मच योगेशजी मडबी. जमलेल्या माझ्या तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जे प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. ओम साई MTC च्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केले जाते. सागर फराट जे फाउंडर आहेत आपण पाहू शकता ओम साई MTCचे. आणि त्याचबरोबर अपडेटर्स आपण पाहू शकता अक्षय म्हात्रे देखील उपस्थित आहेत. चांगला टीमवर्क पाहायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. 51 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी जय बोले नेवाले टीमची. पंचांचा ग्रीन सिग्नल. सामना सुरू होत आहे. गोलंदाजी मार्कपती पहिले षटक झालेला निलेश. स्ट्रायकरपती फलंदाज राहुल जाधव. दोन्ही टीमला कॉमेंट्री बॉक्सकडे शुभेच्छा मासाठी. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळायचा होता. उंची जास्त लांबी कमी. खेळाडू उपस्थित. फटका बसला वाईडिश लॉंग ऑनला. खेळाडू त्या ठिकाणी होते उपस्थित. करण मडबी. चांगला झेल टिपला जाईल आणि लागेल सर्वात मोठा धक्का 0 या धावसंख्येवरती जय बोले नेवाले या टीमला. राहुल बॅक टू द डगआउट. खराब सुरुवात पाहायला मिळते या ठिकाणी नेवाले टीमच्या माध्यमातून. 51 धाब्याचं लक्ष गाठायचं. 12.75 ची सरासरी प्रति ओव्हर मागे ते गाठायचे. सामना जिंकण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर जय बोले नेवाले टीमला पहिल्या बॉलवरती विकेट्स मिळाली निलेशला आणि धक्का क्रमांक पहिला लागतोय जय बोले नेवाले टीमला. नवीन फलंदाज इनाट नंबर 3 योगेश. शाकणपती अविनाश असेल. अविनाश एक चांगला खेळाडू. त्याच्या बॅटमध्ये आपण मोठी फटकेबाजी नेहमीच पाहत आलोय. पण तो आता हा सामना भरपूर महत्वाचा. सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतात. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. दोन्ही संघाचा अस्तित्व पणाला लागलेत या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये. फटका चांगला आहे. बॅकफुट वरती गेले आणि आडवा बॅटनं चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅच मध्ये देखील अविनाशच्या बॅटमधनं दमदार सुरुवात. ब्रँडेड फटका. षटकार येतो अविनाशच्या बॅटमधनं. टीमचा आणि स्वतःचं खातं त्यानं खुलं केलं. 6 धाब्यानं स्कोर गाडपती लागतात. 6 धाबा. लक्ष गाठायचं 51 धाब्याचं. दोन्ही संघ एका ताकदीचे एकाच कॅलिबरीचे. त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. 12.75 ची सरासरी गाठायची. षटकाराला अकाउंट खुलं झालं. पुन्हा एकदा निलेश सय्यान ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. कोलबट्याचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट कुठेतरी झालं असतं तर फलंदाज अविनाशला मैदान सोडावं लागलं असतं. डायरेक्ट हिट होत नाही. दैव बलवंत. अविनाशचा धाव कंप्लीट झाली. 1 सिंगल बरोबर टीम पोहोचते 7 या आकड्यावरती. तर ईश्वर सांबारे साहेबांचं देखील शुभागमन झालं आमच्या बॅट्समॅनवरती. त्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या सर्व ट्रॉफ्याज उपलब्ध करून दिला. त्यांचं देखील आम्ही पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानावरती. फटका चांगला होता. मिड विकेटच्या दिशेला खेळाडू उपस्थित होते. जोपर्यंत बॉलला उचलती फेकती तोपर्यंत 2 धाबा एकवटल्या. योगेश होते फलंदाज. आता खुलं झालं योगेशचं. 2 धाबे बरोबर टीम पोहोचेल 9 या आकड्यावरती. स्कोररच्या भूमिकेमध्ये प्रफुल्ल आमच्यासोबत जॉईंट आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सतीश सावंत. आपण पाहताय हे देखील जॉईंट आहेत. त्याचबरोबर त्यांचे मोठे बंधू आज आता या ठिकाणी उपस्थित झाले होते. आमचे जवळचे मित्र महेश सावंत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस टॉप एज असेल. लक फॅक्टर ऑन. नशिबाची साथ आणि चेंडू ट्रॅव्हल्स झालाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. नशिबाचा चौकार जय बोले नेवाले टीम साठी. 5 चेंडू झालेत आणि 13 धावा आता फलकावरती लागल्यात. 12.75 ची सरासरी गाठायची होती. धावसंख्या चांगली पाहायला मिळते. त्याचबरोबर नितीन मिसाल आणि संतोषजी मिसाल याचकडे आम्हाला नक्कीच पाण्याची व्यवस्था करून दिली. त्याचं देखील आम्ही पुन्हा एकदा विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या वतीनं. जाऊया मैदानावरती. 13 धावा फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा निलेश तयार.
क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, डायरेक्टचा प्रयत्न, बॅकअप चांगला मिळत नाहीये आणि ते दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. खरा बॅकअप आला मिळाला, 2 धावा मिळाल्या. षटक क्रमांक पहिले कंप्लीट झालं. 51 धाब्याचा पाठलाग करतो जयबोले नेवाली संघ आणि 1 गडी बाद धावगती चांगली पाहायला मिळते. 15 धावा स्कोर गणपती नेवाली या टीमच्या. तर ओव्हर नंबर पहिल्या ठिकाणी कंप्लीट झालं. पांबपेचं एक षटक होतं, त्या षटकामध्ये गडी गमावला नेवाली टीमनं. 15 धाबा स्कोर गडबती लागल्या गेल्या. धावगती चांगली आहे. जिंकण्यासाठी अद्याप 18 चेंडूचा खेळ बाकी आणि 36 धाबेची गरज असेल. सामना अजूनही बॅलन्स आहे. दोन्ही बाजूंना 50-50% मध्ये हा मॅच मैदानावरती सुरू आहे. मी म्हटलं दोन्ही संघ एका ताकदीचे आहेत, एकाच कॅलिबरीचे आहेत, त्यामुळे हा सामना तुम्हाला भरपूर चांगला पाहायला मिळेल. फाईट तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल. अविनाशला बॅटमध्ये षटकाराला, त्याच्यानंतर योगेशने देखील चांगला खेळ आतापर्यंत मैदानामध्ये केलाय. पावरपेच समाप्त झाला. आता 5 खेळाडू तिसगत घेण्याच्या बाहेर. अर्थातच क्षेत्ररक्षण पूर्णपणे विखुरलं गेलं आणि गोलंदाजी मार्गवरती दुसऱ्या षटकामध्ये जगदीश येतोय. जगदीश सयान गोलंदाजी मार्गवरती, स्ट्रायकरमध्ये फलंदाज सलामीवीर अविनाश जाधव ऑन स्ट्राईक. स्विच रिवास अटेंड केला, फटका भरपूर चांगला आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, प्रयत्न केले परंतु चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हच्या माध्यमातून अविनाशच्या बॅटमधून हा चौकार. अविनाशला माहितीये या एंडला जर फटके खेळले तर कुठेतरी फटका पसण्याचे चान्सेस भरपूर आहेत. वारा या दिशेने वाहतोय, त्यामुळे रिव्हर्स त्यानं अटेंड केला आणि 4 धावा एकवटल्या. चौकाराबरोबर टीम पोहोचली 19 आकड्यावरती. 32 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी. फटका चांगला. यावेळेस मात्र क्रॉस 9 खेळले, बॅकवर्ड वरती गेले होते. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, खेळाडू उपस्थित होते. फिरतोपैकी चांगली पाहायला मिळते. परफेक्ट पिक ऑन द स्टंप आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव मिळेल. 1 धाबेबरोबर टीम पोहोचेल 20 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी समीकरण उरलंय 31 धाबेची अद्याप गरज असेल. चांगला खेळ करतो अविनाश आपल्या टीमसाठी, त्याला साथ देखील द्यावी लागेल. ती फलंदाज योगेशला. पुन्हा एकदा तयार. सुरुवातीला थोडासा मागणं ठरलाय जगदीश ओव्हर द विकेटला. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव कंप्लीट. दुसरा धाब्याचा कॉल जरूर दिलाय. क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. टीमची टोटल हळूहळू पुढे सरकली आहे. 22 आकड्यावरती जयबोले नेवाली संघ पोहोचतोय. समीकरण बदललं. जिंकण्यासाठी आता 29 धाबेची गरज. आता मॅच थोडीशी बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. जगदीश ओव्हर द विकेट तयार. फटका चांगला आहे. लो बॉल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ने खेळले. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. यावेळेस मात्र 1च धाव इथे कंप्लीट केली जाईल. समाधान मानावं लागेल 1 धावेवरती. संघ पोहोचतो 23 आकड्यावरती. समीकरण बदललं. 28 धावेची गरज. संघर्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच भरपूर महत्वाचा आहे. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेमध्ये आपलं स्थान टिकावून ठेवेल, वेगा फायनलमध्ये प्रवेश करेल आणि हारणारा संघ नक्कीच या स्पर्धेमधून बाहेर होईल. दोघांचे अस्तित्व या स्पर्धेमध्ये पणाला लागलेत. ओव्हर द विकेट पुढचा बॉल. फटका चांगला. आडबा बॅटने खेळले, त्यावेळेस मात्र मिड विकेटला खेळाडू उपस्थित. 1 धाव तर कंप्लीट. दुसरा धाबेचा कॉल आणि दुसरी धाव देखील वेगानं कंप्लीट केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉलिंग चांगली होते, संवाद चांगला घडतोय, त्यामुळे ह्या पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट झाल्या आणि 2 धाबेबरोबर टीम पोहोचेल 25 आकड्यावरती. षटकामध्ये जगदीश थोडासा मागणा ठरलाय. 5 चेंडू त्याला फेकलेत. आतापर्यंत 10 धाबा त्याने खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये 15 धाबा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 10 धाबा जमल्या गेल्यात. अजून ओव्हर मधील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. टीमची धावसंख्या 25. लॉस ऑफ 1 विकेटचा बनाम जयबोले नेवाली टीम. स्विच रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, यावेळी सक्षम ठरत नाहीये. बॉडीवरती चेंडू ब्रश झाला. लेग बायच्या स्वरूपानं सिंगल मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं कंप्लीट झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जयबोले नेवाली टीम पोहोचते 26 आकड्यावरती इकडेच्या मोबदल्यात आणि आता विजयासाठी समीकरण आहे मॅच मध्ये
12 चेंडू आणि 25 धाबेची गरज. अर्धा पल्ला गाठलाय जय बोले नेवाले टीमनं. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 12 चेंडू आणि 25 धाबेची गरज या मॅच मध्ये. तर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती असेल. 12 चेंडू 25 धाबेची गरज. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा जमल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज जगदीश 11 धाबेचं षटक फेकलं. सामना अजूनही बॅलन्स आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण एन्जॉय करतात. उद्या देखील भरपूर चांगल्या मॅचेस या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत आणि भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ पनसीपाडा च्या माध्यमातून जय हनुमान चषक 2022 पराभव. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली गेली. विजय दळवी त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर नितीन मिसाळ, त्यानंतर निलेश मिसाळ आणि नितेश मिसाळ असतील त्याचे तमाम सहकारी. तेज बोरे असेल माफ करा त्याचे तमाम सहकारी. नवनाथ बोरडे त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर सतीश सावंत आणि प्रफुल्ल देखील असतील. तेजस आपण पाहू शकता. जय हनुमान क्रिकेट संघ पनसीपाडा च्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली गेली आणि ही स्पर्धा आतापर्यंत यशस्वीरित्या आपण पाहतोय सुरू आहे मैदानावरती आणि सेमीफायनलचा मॅच आपण एन्जॉय करतात. नेक्स्ट वाली मैदानाच्या बाहेर स्वतः आमचे आयोजक विजय दळवी गेले होते आणि आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धाबेची गरज. गोलंदाज तयार रुपेश. 12 बॉल 25 धाबेची गरज. रुपेश तयार. पहिला बॉल या ओव्हर मधला राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल बॅकफुट वरती गेले आणि त्याला फेकून दिला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. चेरन षटकाबरोबर टीम पोहोचली एकूण धावसंख्या 32. यस 32 धावा स्कोर करवती आणि विजयाचं समीकरण आता सोपं झालं. 11 चेंडू आणि 19 धाबेची गरज. महेश सावंत देखील उपस्थित झाले. स्वागत महेश आपले देखील या स्पर्धेमध्ये. विकेट पुन्हा एकदा तयार. रुपेश हाफ ट्रॅक हुकचा फटका खेळायचा होता. अतिरिक्त बाउन्स होता हे पंचांनी पाहिलं आणि वाईटचा इशारा आलाय. कारण की या बॉलवरती हाईट भरपूर होती स्पॉन्सर सांगत असताना आणि वाईटचा इशारा चला. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन वाईट करार पंचांनी या बॉलला घोषित केला. 110 मिळते म्हणजेच जय बोले नेपाली टीमला. टीमची टोटल पुढे सगळी 33 धावा फलकावती. समीकरण बदललं. विजयासाठी येणारे 11 चेंडू आणि आता फक्त 18 धाबेची गरज असेल. आता आपली वेळ गेली नाहीये. जर रुपेश या षटकामध्ये सेट बॅट्समॅन अर्थात अभिनाशची विकेट कॅरी करतोय आणि येणाऱ्या क्षणामध्ये जर बॉल चांगले फेकतोय, कमी धावा खर्च करतोय तर मॅच ही शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगेल. ओव्हर द विकेट. कोलपट्टा पॅचा बॉल ऑन साईडला खेळले. बॉटम मॅटचा वापर केला. गोलंदाज रुपेश बॉलवरती जाण्याचा प्रयत्न करतायत. मनोज आले वेगानं. थ्रो पैकी वेगानं केली. तेवढ्याच वेगानं ही धाव देखील अविनाशनं पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरके 35. 35 धावा डबल कबती. 10 चेंडू जिंकण्यासाठी 16 धाबेची गरज. हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत होतो म्हणजेच जय बोले नेवाली संघ. सिंगल डबल तुम्हाला रोखायचे. आतापासून काउंटडाऊन सुरू झालाय. मॅचचा मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल आणि विकेटची सक्त गरज आहे. या क्षणाला आपण पाहतो ती म्हणजेच जय गोलोबा क्रिकेट संघ दॉर्ली टीमला. समोर खेळलेत आडव्या बॅटनं मनोज रसाल. बॉलबतीतील यावेळेस एकच धाबेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धाबेबरोबर टीम पोहोचते 36. 36 आकड्यावरती. विजयासाठी समीकरण आता 15 धाबेची गरज. ओव्हरमधील बॉल झालेत आतापर्यंत 3 बॉल. जर येणारे 3 चेंडू सुरेख फेकतोय. येणाऱ्या चेंडूवरती 3 चेंडूमध्ये 1-2 धावा जरी खर्च करतोय तरी मॅच ही शेवटच्या क्षणाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. शायकडवरती योगेश असेल.
कमबॅक करेल का गोलंदाज रुपेश? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, एक धाव मिळते. दुसरा नाबेचा प्रयत्न, पुन्हा एकदा मनोज आले. तिसरा नाबेचा प्रयत्न आणि ते तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. बॉलला अडवण्यासाठी 2-2, 3-3 खेळाडू आले, परंतु बॉलला उचलेपर्यंत पाहिला अविनाश आणि योगेशनं डोळ्याची पापणी लवताना लवता तिसरी धाव देखील त्यानं पूर्ण केली. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाई दाखवतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडू अविनाश आणि योगेश. टीमची टोटल 3 पुढे 39, 39 धावा फलकावरती. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि आता गरज आहे 12 धाबेची सामना जिंकण्यासाठी. रुपेश सय्या फुल टॉस चेंडू समोर खेळलेत, लॉंग आपला खेळाडू उपस्थित. खराब क्षेत्ररक्षण, लगातार चुका आणि फक्त चुका होतात दॉर्ली टीमच्या माध्यमातून. त्याचा फायदा मिळतोय जय बोले नेवाले टीमला. येणारे 7 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 10 धाबेची गरज. 41 मध्ये पोहोचतोय संघ नेवाले टीम. चला बघा, रोडवरती ज्याने कोणी गाड्या पार केल्या त्या हलवायच्या पण, कारण की तिथे एक ट्रक आलाय, त्याला थोडासा अडथळा निर्माण झालाय. ज्याच्या कोणत्या रिक्षा असतील किंवा फोर व्हीलर आपण हलवा प्लीज. बॉल चांगला खोलपट टप्प्याचा बॉल, धाव मिळेल ह्या बॉलवरती 1 लेग बायच्या स्वरूपानं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 42. मॅच आता शेवटच्या ओव्हरपर्यंत आले. येणारे 6 चेंडू आणि 9 धाबेची गरज सामना जिंकण्यासाठी. तर महेश सावंत, आपण जी आपली फॉर्च्युनर गाडी तिथे पार्क केली आहे ती थोडीशी हलवा प्लीज. तर 8 धाबा जरी बनवल्या तर देखील मॅच जिंकू शकेल. तो आपण पाहतो जे बोले नेवाली संघ. महेश सावंत, आपण आपली फॉर्च्युनर गाडी प्लीज फोर व्हीलर त्या ठिकाणी हलवायची आहे. सहा चेंडू जिंकण्यासाठी 9 धाबेची गरज. 8 धाबा जरी बनवल्या तर देखील मॅच जिंकेल जय बोले नेवाले संघ. आणि अंतिम षटक हे कोणाला सोपवलं जाईल मित्र बनेंना हे षटक सोपवलं जाते गोलंदाज या ठिकाणी अवलेशच्या हातामध्ये. ज्या अवलेशनं आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी केली 2 सामन्यामध्ये, परंतु आता भरपूर महत्वपूर्ण हा सामना आहे, सेमीफायनलचा मॅच. त्याच्या हातामध्ये या ठिकाणी चेंडू सोपवला. संघनायक मनोज रसालनं त्याच्यावरती भरोसा ठेवला. तो भरोसा तो कायम ठेवेल का आणि संघाला चांगली गोलंदाजी करत विजय मिळवून देईल का? चेंडू नाही तर मित्रमंडळ सामना त्याच्या हातामध्ये सोपवलाय. दॉर्ली टीमचं भवितव्य सोपवलं ते अवलेशच्या हातामध्ये. दुसऱ्या बाजूला ज्यांना आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग केली तो अविनाश. त्याच्यावरती विजयाच्या अपेक्षा भरपूर आहेत, पण त्या अपेक्षा पूर्ण करेल का आपल्या टीमच्या फलंदाज अविनाश जाधव. 11 चेंडू आणि व्यक्ती 26 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न, फटका फसला मिड विकेट रिझनला आणि मॅचची सर्वात मोठी विकेट आता प्राप्त झाली आहे. अविनाश जाधवला मैदान सोडावं लागेल आता समीकरण विजयासाठी. येणारे 5 बॉल आणि 9 धाबेची गरज. पाच चेंडू जिंकण्यासाठी 9 धाबेची गरज. आपण पाहू शकता अविनाश बाद झाले. अर्ध्या पल्ल्यावरती संघाला सोडून आता माघारी परतला, परंतु हरकत नाही, त्याच्यासाठी टाळ्याचा गजर त्या खेळाडू कक्षामध्ये होतोय. टीमला चांगली सुरुवात त्याने करून दिली. 12 चेंडू त्याने खेळले आणि चला बॉल द्या आपण 26 धाबेवरती तो बाद झाला. नवीन फलंदाज भावेश हार्ड हिटर. आपण पाहू शकता ताकद भरपूर या खेळाडूकडे. ताकदीच्या जोरावरतीतून सामना जिंकेल का? 5 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती अवलेशला विकेट मिळाली. अवलेशवरती भरोसा सोपवलाय संघनायक मनोज रसालनं. तो भरोसा कायम ठेवेत दॉर्ली संघाला हा मॅच तो जिंकून देईल का? 5 बॉल 9 धाबेची गरज.
तर मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू होते. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अवलेश गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्रायकरवरती आता फलंदाज असेल योगेश. पाच बॉल आणि 9 धाब्याची गरज. स्ट्रायकरमध्ये फलंदाज योगेश गोलंदाजी मार्कमध्ये अवलेश तयार. ओव्हर द विकेट. फटका ऑन साइडला खेळले. तोच फटका तोच खेळाडू. वेल जज वेल कॅच. सेकंड कॅच टिपली जाते. खेळाडू त्या ठिकाणी होते रुपेश गायकर. प्रतिम क्षेत्ररक्षण आणि मिळते दुसरी सफलता अवलेशला. आता मॅच भरपूर चांगली रंगली आहे. येणारे 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धाब्याची गरज. तर दोन्ही टीमचे फलंदाज 4 बाद झाले होते आणि आता 3 गडी बाद झालेत. अजूनही संधी असेल ती नेपाली टीमकडे बेनिफिट असेल कारण की 1 विकेट त्यांचा अजूनही बाकी आहे. 8 धाब्याची गरज. आपण 9 धाब्याची गरज आहे. विकेट न गमवता 8 धाबा देखील जमू शकतील. अवलेश ज्याच्यावरती भरोसा नोंदवला काय गोलंदाजी करतो आणि तेवढंच हा एक क्षणिक प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक. 4 बॉल 9 धाब्याची गरज. यावेळेस बॉल भरपूर चांगला. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. अप्रतिम गोलंदाजी. 3 बॉल फेकले. 2 विकेट्स कॅरी केलेत आणि 1 धाव खर्च केले नाहीये गोलंदाज अवलेशनं. आणि आता समीकरण बदललं. विजयासाठी 3 चेंडू आणि 9 धावेची गरज. काय जबरदस्त मॅच मैदानावरती रंगतोय. कधी सामना झुकतोय नेपाली टीमच्या बाजूला. आता सामना थोडासा झुकवलाय अवलेशनं दोन्ही टीमच्या बाजूला. सरड्याप्रमाणे रंग बदलणार क्रिकेट मैदानामध्ये आपण नेहमीच पाहिला आणि आज देखील ते चित्र पाहायला मिळेल का. 3 बॉल 9 धाब्याची गरज. फटका यावेळेस मात्र उंची जास्त गाठतोय. 2 खेळाडू प्रयत्न करतील. बॉल अडला गेला. हृदयनाथच्या हाताला चेंडू टप्पा पडल्यानंतर लागला आणि बॉल अडला गेला. 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या. आता चेंडू शिल्लक आहे 2 आणि विजयासाठी 7 धावेची आवश्यकता. षटकार जरी ठोकला तरी देखील मॅच जिंकेल तो म्हणजेच नेपाली संघ. जबरदस्त मॅच मैदानावरती. आत्ताचा बॉल भरपूर महत्वाचा. प्रत्येकी बॉल महत्वपूर्ण असेल. कोणालाही वाटलं नव्हतं की सामना अशा प्रकारे मैदानावरील. हे क्रिकेट आहे मित्रांनो. आम्ही नेहमीच पाहिलं जिंकणाऱ्या संघांना आम्ही मॅच गमावताना पाहिल्यात. हारणाऱ्या संघांना आम्ही सामने जिंकताना पाहिल्यात. 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावेची आवश्यकता. ओव्हर द विकेट तयार. पुन्हा एकदा अवलेश. चांगला बॉल ऑन साइडला खेळलेत. खेळाडू आले. बॉल अडत नाहीये. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. आता मॅच भरपूर चांगला. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. 2 धावा जरी बनल्या गेला तरी मॅच जिंकेल नेपाली संघ. कौतुक करेल मी खास करून गोलंदाज अवलेश. काय जबरदस्त गोलंदाजी त्याने केली आहे. दबावाच्या षटकामध्ये दबावाला बली न पडता त्याने चांगली गोलंदाजी केली. परंतु आत्ताच्या बॉलवरती जर क्षेत्ररक्षकाने बॉल अडवला असता तर कुठेतरी मॅचची शेवटच्या मोमेंटला दोन्ही टीमच्या बाजूला मजबूत राहिली असती. चौकाराला भावेच्या बॅटमधनं 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावेची गरज. दोन धावा जरी बनवल्या तर देखील मॅच जिंकू शकेल तो म्हणजेच नेपाली संघ. भरपूर चांगला मॅच मैदानावरती. जे प्रेक्षक वर्ग आता बसले होते ते उभे राहिले तर हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. परिस्थिती अशी आहे मैदानावरती. सतीश हुकला तर मुकला, ठोकला तर जिंकला. 1 बॉल 3 धावेची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा. प्रेशराइज क्रिकेट. फलंदाजापती दबाव, गोलंदाजापती दबाव. सामना कोण जिंकेल. मेगा फायनल मध्ये प्रवेश कोणता संघ करेल. दॉर्ली की दुसऱ्या बाजूला नेपाली. कोणता संघ विजयाचा आनंद साकार करेल आणि कोणत्या संघाला पराभवाचे अश्रू या मैदानावरती व्हावे लागतील. जबरदस्त क्रिकेट मैदानावरती. 1 बॉल 3 धावेची गरज. 2 धावा देखील जमतील. अवलेश तयार. फुल टॉस बॉल. चुकीला माफी नाहीये. 5 बॉल मध्ये जेवढं कमावलं अवलेशनं तेवढ्या एकाच बॉल मध्ये गमावला आणि सामना जिंकला. जय बोले नेपाली टीमनं आणि प्रवेश केले या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये.
असे चित्र आम्ही भरपूर वेळा पाहिलेत. 5 बॉल त्याने सुरेख फेकले. 6वा बॉल खराब फेकला. फुलटा चेंडू, क्रिकेट मधला सर्वात खराब चेंडू आणि भावेश एक ताकदवर खेळाडू. मी म्हटलं होतं त्याच्याकडे ताकद भरपूर आहे. ताकदीच्या जोरावरती त्याने षटकार ठोकला आणि मॅच जिंकला. जय बोले नेवाले टीमना. अभिनंदन सचिन पाटील, अभिनंदन अविनाश जाधव, अभिनंदन तुषार जाधव, अभिनंदन भावेश अँड अभिनंदन ज्ञानेश्वर, अभिनंदन जय बोले नेवाले टीम. हार्डलक मनोज जरसाल, हार्डलक अवलेश, हार्डलक आपण पाहू शकता हृदयनाथ अँड जय गोलबा क्रिकेट संघ धोंडले टीम. सर्वांनाच माहिती आहे की मॅच कशामुळे गमावला. फुलटॉस चेंडू चा वापर केला त्यामुळे हा मॅच गमावला. आणि मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ज्यानं विस्फोटक आणि वादळी खेळी केली, 12 चेंडू मध्ये 26 धावा ठोकल्या, तो अविनाश जाधव ठरला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच.